नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्कल या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 3 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 16, 17 आणि 18 हे 3 प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. क्वेश्चन नंबर 16 यामध्ये 3 उपप्रश्न आहेत. त्यातील पहिला प्रश्न, येथे आपल्याला आर्क सी हे मेजरमेंट दिलेलं आहे 54 डिग्री. आर्क बी डी हे मेजरमेंट आहे 23 डिग्री. येथे आर्कजवळ मी मेजरमेंट लिहित आहे. असं लिहित नसतात, परंतु समजण्यासाठी आपण लिहिलेलं आहे. या आर्कचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि या आर्कचं मेजरमेंट दिलेलं आहे. तर आपल्याला अँगल सी ए ई हा अँगल किती असेल हे फाइंड आउट करायचं आहे. येथे कॉड सी बी आणि कॉड ई डी सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट झालेले आहेत ए पॉईंटमध्ये, बरोबर आहे. अशी जर कंडिशन असेल तर या अँगलचं मेजरमेंट कसे काढतात? या आर्कचं मेजरमेंट मायनस या आर्कचं मेजरमेंट, या दोन आर्कची सबट्रॅक्शन करून त्याची हाफ करायची आपल्याला. सपोज हे सर्कल आहे आणि ही एक कॉड आहे आणि ही एक कॉड आहे. आता या दोन कॉड इंटरनली इंटरसेक्ट होणार नाहीत, या सर्कलच्या आतमध्ये इंटरसेक्ट होत नाहीत. या दोन कॉड एकमेकांना सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट होतील, बरोबर आहे, कारण आतमध्ये होत नाहीत. येथे आपण या कॉड आपण पुढे एक्सटेंड केल्या, वाढविल्या, तर पुढे सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट होतील. येथे जो अँगल होतो हा अँगल म्हणजे काय? या आर्कचं मेजरमेंट मायनस या आर्कचं मेजरमेंट आणि त्याची हाफ, हा अँगल फाइंड आउट करायचा आपल्याला, अँगल सी ए ई. पहिल्याचा आन्सर कसं लिहिणार आपण? कॉड्स, या दोन कॉड आहेत सी बी आणि ई डी, या सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट झालेले आहेत. कॉड सी बी अँड ई डी इंटरसेक्ट ईच अदर एक्सटर्नली ॲट पॉईंट ए. या ए पॉईंटमध्ये या दोन कॉड इंटरसेक्ट झालेले आहेत आणि सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट झालेले आहेत. अशी जर कंडिशन असेल तर येथे होणारा अँगल सी ए ई, देअरफॉर अँगल सी ए ई या अँगलचं मेजरमेंट किती असते? हाफ. मोठ्या आर्कमधून छोटा आर्क आपण मायनस करणार. मेजर ऑफ आर्क सी आणि मायनस मेजर ऑफ आर्क बी डी. हाफ. या आर्कचं मेजरमेंट 54 डिग्री आहे आणि या आर्कचं मेजरमेंट 23 डिग्री आहे. हे हाफ इंटू ही सबट्रॅक्शन 31 होईल, बरोबर आहे. 31 डिग्री, 31चे हाफ म्हणजे काय होईल? 15.5 डिग्री. देअरफॉर अँगल सी ए ई, या अँगलचं मेजरमेंट किती असेल? 15.5 डिग्री. यातील दुसरा प्रश्न आता, ए बीची लेंथ आपल्याला 4.2 दिलेली आहे. ए बी एवढी लेंथ आहे 4.2. बी सीची लेंथ 5.4 आहे. बी सी ही लेंथ आहे 5.4. ए ईची लेंथ 12.0 आहे. एवढी लेंथ ए टू ई ही किती आहे? 12.0 म्हणजे 12 आहे. आणि ए डीची लेंथ किती आहे ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. या दोन कॉड सी बी आणि ई डी सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स हा थेरम अप्लाय करायचा आहे आणि या सेगमेंटची लांबी काढायची आहे. दुसऱ्याचा आन्सर, येथे आपल्याला थेरम अप्लाय करायचा एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, कारण या दोन कॉर्ड सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट झालेल्या आहेत. येथे एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स हा जर थेरम अप्लाय केला तर आपल्याला ए बी इंटू ए सी पाहिजे, परंतु ए सीची लेंथ दिलेली नाही. परंतु या दोन सेगमेंटची ॲडिशन केली तर ए सी आपल्याला मिळेल, बरोबर आहे. प्रथम आपण ए सी काढून घेऊ. ए सी इक्वल टू काय होईल? ए सीची लेंथ किती असेल? सी बी प्लस बी ए किंवा ए बी प्लस बी सी.
बरोबर आहे. ए बी प्लस बी सी म्हणजे काय, ए सी. ए बीची लेंथ 4.2 आहे आणि बी सीची लेंथ 5.4 आहे. दोघांची ॲडिशन 9.6 होईल. देअरफॉर ए सी. पहा ए सीची लेंथ मिळाली आपल्याला. ही टोटल लेंथ ए टू सी किती आहे, 9.6 आहे. पहा येथे काय लिहिणार आपण, कॉर्ड्स सी बी अँड ई डी. पहा कॉड एवढीच लिहायची आपल्याला, सी बी आणि ई डी. पुढे वाढविल्यानंतर त्या एक्सटेंड होत आहेत सर्कलच्या बाहेर. कॉड सी बी आणि ई डी इंटरसेक्ट एक्सटर्नली ॲट पॉईंट ई ए. देअरफॉर पहा येथे एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स हा थेरम अप्लाय करायचा आहे. तो थेरम कसा आहे, ए पासून बी पर्यंत आणि पुन्हा ए पासून सी पर्यंत म्हणजे ए बी इंटू ए सी. ए बी इंटू ए सी इक्वल टू, त्याचप्रमाणे ए पासून डी पर्यंत आणि ए पासून ई पर्यंत ए डी इंटू ए ई. ए डी इंटू ए ई. पहा हा थेरम आहे, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. व्हॅल्यू पुट करू. पहा ए बीची व्हॅल्यू 4.2 आहे. ए सीची व्हॅल्यू 9.6 आपण काढलेली आहे, बरोबर आहे. ए डीची व्हॅल्यू काढायची आपल्याला आणि ए ईची व्हॅल्यू 12 आहे. 12.0 दिलेली आहे म्हणजे 12 आहे. देअरफॉर ए डी इक्वल टू हे 4.2 इंटू 9.6 आणि हे 12 डिव्हिजनमध्ये येतील. पहा 12ने या नंबरला डिवाईड करता येईल आपल्याला. येथे 0 पॉईंट होईल आणि 12×8 = 96 म्हणजे 0.8 होईल, बरोबर आहे. म्हणजे हा मल्टिप्लिकेशन 4.2 इंटू 0.8. 4.2 इंटू 0.8. पहा 8 2 16 हाताला 1 8 चौक 32 आणि 33. 0.1 अंकानंतर म्हणजे 3.36. देअरफॉर ए डी इक्वल टू 3.36. येथे आपल्याला युनिट नाही दिलेलं त्यामुळे आपण युनिट असं लिहू. सेंटीमीटर मीटर वगैरे काही दिलेलं नाही आहे त्यामुळे फक्त युनिट हा शब्द लिहायचा आहे आपल्याला इथे. पहा क्वेश्चन नंबर 16 मधील तिसरा प्रश्न. येथे आपल्याला ए बीची लेंथ 3.6 दिलेली आहे. ए बी ही लेंथ आहे 3.6. ए सीची लेंथ आहे 9.0. पहा ए सीची लेंथ किती आहे, 9.0 म्हणजे 9 आहे. ए डीची लेंथ 5.4 आहे. ही लेंथ आहे 5.4. तर ए ईची लेंथ किती असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची. ही लेंथ किती असेल. पहा दोन कॉर्ड आहेत, एक्सटर्नली इंटरसेक्ट झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स हा थेरम अप्लाय करायचा आहे. तिसऱ्याचा आन्सर कॉर्ड्स सी बी आणि ई डी, सी बी किंवा बी सी and ED intersect externally at point A. Therefore ए पासून बी पर्यंत आणि ए पासून सी पर्यंत म्हणजे ए बी एवढा सेगमेंट, नंतर ए पासून सुरुवात ए पासूनच करायची. ए टू बी आणि ए टू सी म्हणजे ए बी इंटू ए सी. ए बी इंटू ए सी. आणि इकडे ए पासून डी पर्यंत आणि ए पासून ई पर्यंत म्हणजे ए डी इंटू ए ई. ए डी इंटू डी ई असं करायचं नाही, ए डी इंटू ए ई. पहा आपल्याला ए ईची लेंथ फाइंड आउट करायची आहे, बरोबर आहे. म्हणजे यावरून हा काय आहे, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. येथे लिहिणं आवश्यक आहे, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. पहा आपल्याला ए ईची लेंथ फाइंड आउट करायची आहे, बरोबर आहे. म्हणजे ए ई आपण या साईडला घेऊ. इक्वल टू काय होईल, ए बी इंटू ए सी अपॉन ए डी. व्हॅल्यू पुट करून केलं तरी चालेल किंवा असं केलं तरी चालेल.
पहा ए बीची लेंथ आपल्याला दिलेली आहे 3.6, ए सीची लेंथ ए सी 9.0 आहे म्हणजे 9, आणि ए डीची लेंथ आपल्याला 5.4 दिलेली आहे. पहा येथे पॉईंट नंतर एकच अंक आहे आणि येथे पॉईंट नंतर एकच अंक आहे, म्हणजे हा पॉईंट आपण कॅन्सल केला तरी चालेल. म्हणजे पहा पॉईंट नंतर सेम अंक आहेत, हे पॉईंट कॅन्सल केले तरी चालेल. म्हणजे 36 × 9 आणि अपॉन 54 होईल. बरोबर आहे. 9ने आपण 54ला डिवाईड करू, 6 होईल, आणि 6ने पुन्हा ह्या 36ला आपण डिवाईड करू तर 6च होईल. म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला? 6 युनिट. देअरफॉर ची लेंथ मिळेल आपल्याला 6 युनिट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. येथे आपल्याला कॉड EF आणि कॉड GH, पहा या दोन कॉड पॅरलल दिलेले आहेत. ही कॉड आणि ही कॉड एकमेकांना पॅरलल आहेत. तर आपल्याला प्रूफ करायचं आहे या दोन कॉड कॉन्ग्रंट आहेत. ही कॉड आणि ही कॉड कॉन्ग्रंट आहेत, हे प्रूफ करायचं आहे. पहा आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करत करत प्रूफ करायचं आहे. पहा ड्रॉ सेगमेंट GF, हा GF सेगमेंट काढलेला आहे. म्हणजे या दोन पॅरलल लाईन आहेत आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल. बरोबर आहे. GF ही ट्रान्सव्हर्सल आहे. आता EFG हा अँगल इक्वल दिलेला आहे FGHला. पहा दोन पॅरलल लाईन आहेत, ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि हे दोन अँगल कॉन्ग्रंट होतील. बरोबर आहे, कारण अल्टरनेट अँगल आहेत हे. इथे लिहिणार आपण. पहा या बॉक्समध्ये काय लिहायचं आपल्याला? अल्टरनेट अँगल्स. पहा बॉक्स लहान आहे, परंतु आपल्याला इथे बॉक्समध्ये काय लिहायचं आहे? अल्टरनेट अँगल्स. पहा बॉक्समध्ये आपण लिहिणार अल्टरनेट अँगल्स. सपोज 1 नंबर. आता अँगल EFG, पहा EFG हा अँगल इथे बॉक्स दिलेला आहे आणि इन्स्क्राइब्ड अँगल थेरम असं दिलेलं आहे. पहा म्हणजे EFG या अँगलचं मेजरमेंट किती असणार आहे? इन्स्क्राइब्ड अँगल थेरमनुसार या आर्कच्या हाफ असेल. बरोबर आहे, कारण EFG या अँगलने एवढा आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. बरोबर आहे, म्हणजे या आर्कच्या हाफ असेल. येथे काय लिहिणार आपण? हाफ मेजर ऑफ आर्क EG. सपोज 2 नंबर. आता FGH या अँगलने एवढा आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. बरोबर आहे. येथे रिझन काय आहे? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. त्यामुळे आपण या अँगलचं मेजरमेंट आर्कच्या फॉर्ममध्ये दाखवलं तर हाफ असेल या आर्कच्या. बरोबर आहे, म्हणजे हाफ मेजर ऑफ आर्क. येथे काय लिहिणार आपण? FH. पहा हे बॉक्समध्ये लिहायचं, या बॉक्समध्ये हे लिहायचं आहे आपल्याला आणि या बॉक्समध्ये हे लिहायचं आहे. देअरफॉर फ्रॉम 1, 2 आणि 3 यावरून आपल्याला काय लक्षात येते? हे दोन अँगल इक्वल आहेत, परंतु या अँगलचं मेजरमेंट एवढं आहे आणि या अँगलचं मेजरमेंट एवढं आहे, परंतु हे दोन अँगल इक्वल आहेत, म्हणजे या दोन साईड इक्वल आहेत. बरोबर आहे, या दोन साईड इक्वल आहेत, हे इक्वल आहेत. हाफ मेजर ऑफ आर्क EG. पहा समजण्यासाठी लिहितो इथे. हाफ मेजर ऑफ आर्क FH. पहा फ्रॉम 1, 2 आणि 3 यावरून आपल्याला हे दोन इक्वल आहेत. बरोबर आहे, या दोन साईड इक्वल होतील. पहा दोन्ही साईडला हाफ ऑफ असल्यामुळे हे कॅन्सल होतील. बरोबर आहे. काय राहील? मेजर ऑफ आर्क EG इक्वल आहे मेजर ऑफ आर्क FH. इथे काय लिहिणार आपण? मेजर ऑफ आर्क FH. मेजर ऑफ आर्क FH. या बॉक्समध्ये हे लिहिणार आपण. EG आर्क आणि FH आर्क हे आपण दोन कॉन्ग्रंट दाखवलेले आहेत. पहा हे दोन आर्क कॉन्ग्रंट असल्यामुळे या दोन कॉड कॉन्ग्रंट आहेत. आपण थेरम पाहिलेला आहे. इथे रिझन लिहिणार, थेरम लिहिणार आपण. कोणता थेरम आहे? करस्पॉन्डिंग कॉर्ड्स ऑफ कॉन्ग्रंट आर्क्स.
कारण या करस्पॉन्डिंग कॉर्ड हे दोन आर्क कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे या दोन कॉर्ड कॉन्ग्रंट आहेत. हे आपण प्रूफ केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. यामध्ये 3 उपप्रश्न आहेत आपल्याला. त्यातील पहिला प्रश्न, मेजर ऑफ आर्क पी आर. पी आर या आर्कचं मेजरमेंट आपल्याला 140 डिग्री दिलेलं आहे. हा मोठा आर्क 140 डिग्रीचा आहे पी आर आर्क. आणि पी ओ आर हा अँगल पी ओ आर हा अँगल 36 डिग्रीचा आहे. तर आपल्याला आर्क पी क्यू हा आर्क किती असेल हे फाइंड आउट करायचे. या आर्कचं मेजरमेंट किती असेल. पहिल्याचा आन्सर फ्रॉम फिगर, अँगल पी ओ आर या अँगलचं मेजरमेंट किती असेल, हाफ असेल या दोन आर्कची सबट्रॅक्शन. हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क पी आर, मोठ्या आर्कमधून हा छोटा आर्क मायनस करू, मेजर ऑफ आर्क पी क्यू. व्हॅल्यू पुट करू. पी ओ आर हा अँगल 36चा आहे, 36 डिग्री इक्वल टू हाफ पी आर हा आर्क आपल्याला 140चा दिलेला आहे, 140 डिग्री. आणि हा आर्क फाइंड आउट करायचा आहे पी क्यू. हे 2 या साईडला पास करू, म्हणजे 36 इंटू 2 होईल, बरोबर आहे. इक्वल टू या साईडला 140 डिग्री आणि मायनस मेजर ऑफ आर्क पी क्यू. देअरफोर हे 72 डिग्री होतील. हा मल्टिप्लिकेशन 72, हे 140 डिग्री आणि मायनस मेजर ऑफ आर्क पी क्यू. देअरफोर मेजर ऑफ आर्क पी क्यू, पी क्यू आर्क आपण या साईडला नेला आणि हे 72 या साईडला आणले, तर या साईडला 140 आहेत आधीच आणि मायनस 72, बरोबर आहे. देअरफोर मेजर ऑफ आर्क पी क्यू इक्वल टू ही सबट्रॅक्शन 68. यातील दुसरा प्रश्न, ओ पीची लेंथ आपल्याला 7.2 दिलेली आहे. ही लेंथ आहे 7.2. ओ क्यू 3.2 आहे, 3.2. आणि ओ आर आणि क्यू आर फाइंड आउट करायचे आहेत. ओ आर ही लेंथ किती आहे, ओ टू आर ही फाइंड आउट करायची आणि क्यू आर ही पण लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ही टॅन्जंट आहे आणि ही सिकँड आहे. येथे आपण टॅन्जंट सिकँड सेगमेंट थेरम अप्लाय करू. दुसऱ्याचा आन्सर कसं लिहिणार आपण, ही टॅन्जंट आहे, रे ओ पी is a tangent and OR is a secant, म्हणजे छेदिका. ओ पी स्क्वेअर हा टॅन्जंटचा सेगमेंट ओ पी त्याचा स्क्वेअर इक्वल टू ओ क्यू आणि ओ आर, ओ क्यू इंटू ओ आर. इथे रिझन लिहिणार आपण, टॅन्जंट सिकँड सेगमेंट्स थेरम. व्हॅल्यू पुट करू. ओ पी 7.2 आहे, म्हणजे 7.2चा स्क्वेअर. ओ क्यूची लेंथ 3.2 आहे आणि ओ आरची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे, ओ आर. देअरफोर ओ आरची लेंथ काय मिळेल आपल्याला, हे 7.2 आहेत, म्हणजे 7.2 इंटू 7.2 असं लिहू शकतो आपण. स्क्वेअर असल्यामुळे 2 टाइम्स लिहिलेलं आहे आपण आणि हे डिव्हिजनमध्ये येतील 3.2, बरोबर आहे. देअरफोर ओ आर इक्वल टू पॉईंट नंतर एकच अंक आहे इथे आणि इथे पण पॉईंट नंतर एक अंक आहे, म्हणजे हे 2 पॉईंट आपण कॅन्सल केले तरी चालेल, विचारात नाही घेतले तरी चालेल. हे 7.2 याला 72 लिहू शकतो आपण आणि याला 32 लिहू शकतो, कारण पॉईंट नंतर सारखे अंक असेल तर तो पॉईंट कॅन्सल होतो. या दोन्ही नंबरला आपण 8ने डिवाईड करू.
8 चौक 32, 8 9 72 होईल, बरोबर आहे. आणि 4ने डिवाईड करू या 7.2ला, 1.8 होईल, बरोबर आहे. आता 1.8 इंटू 9, 1.8 इंटू 9, 16.2, 0.1 अंकानंतर. देअरफॉर ORची लेंथ मिळेल आपल्याला 16.2 युनिट. हे रफमध्ये करायचं आपल्याला कॅल्क्युलेशन. ORची लेंथ मिळाली आपल्याला 16.2. ORची लेंथ मिळालेली आहे, OQची दिलेली आहे. मग आता QRची लेंथ फाइंड आउट करता येईल. QRची लेंथ किती असेल, या ORमधून एवढी लेंथ मायनस होईल, बरोबर आहे. नाऊ QRची लेंथ म्हणजे काय असेल, ORमधून OQ मायनस होईल. QRची लेंथ म्हणजे काय, या टोटल लेंथमधून एवढी लेंथ मायनस केली तर QR मिळेल आपल्याला. 3 पॉईंट एका लाईनवर आहेत, R, Q आणि O. येथे लिहिणार आपण R, Q आणि O. हे 3 पॉईंट एका लाईनवर आहेत म्हणून आपण असं लिहिलेलं आहे. व्हॅल्यू पुट करू. ORची लेंथ 16.2 आत्ताच काढली आपण, आणि OQची लेंथ आपल्याला 3.2 दिलेली आहे. ही सबट्रॅक्शन करू, 13 होईल, बरोबर आहे. युनिट्स 16.2 मधून 3.2 गेले, 0. therefore QR इक्वल टू 13. QRची लेंथ किती असेल, 13 असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18 मधील तिसरा प्रश्न. येथे आपल्याला OPची लेंथ 7.2 आहे. OP ही लेंथ 7.2 आहे. मागच्या आपण प्रॉब्लेममध्ये एवढीच लेंथ होती. ORची लेंथ आपण 16.2 काढली होती. येथे आपल्याला दिलेली आहे ORची लेंथ 16.2 आणि QRची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. QR एवढी लेंथ किती असेल ही फाइंड आउट करायची आहे. तिसऱ्याचा आन्सर फ्रॉम फिगर. येथे टँजंट आहे आणि सिकँट आहे, तो थेरम अप्लाय करू आपण. म्हणजे OP स्क्वेअर, या टँजंट सेगमेंटचा स्क्वेअर आणि OQ इंटू OR, OQ इंटू OR. व्हॅल्यू पुट करू. OPची लेंथ आपल्याला दिलेली आहे 7.2, 7.2 याचा स्क्वेअर. OQची लेंथ ही लेंथ आपल्याला काढायची आहे. OQची लेंथ आता काढणार आहोत आपण, आणि ORची लेंथ दिलेली आहे 16.2. यावरून आपल्याला OQची लेंथ मिळेल, बरोबर आहे. ही लेंथ मिळाली तर आपल्याला ही लेंथ काढता येईल नंतर, कारण टोटल लेंथ माहिती आहे. देअरफॉर OQ ही लेंथ किती मिळेल आपल्याला, OQ इक्वल टू 7.2 स्क्वेअर आहे, त्यामुळे आपण 2 टाइम्स लिहू मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. आणि हे 16.2 आहेत, डिव्हिजनमध्ये येतील, बरोबर आहे. येथे पण पॉईंट नंतर एकच अंक आहे, येथे पण पॉईंट नंतर एक अंक आहे, म्हणजे हा पॉईंट आपण विचारात नाही घेतला तरी चालेल. म्हणजे आपण असं लिहू शकतो 7.2 इंटू 72 आणि अपॉन 162. या दोन्ही नंबरला आपण 18ने डिवाईड करू. 18 चौक 72 आणि 18 9 162, बरोबर आहे. आता 9ने डिवाईड करू या 72ला. इथे 0 पॉईंट होईल, 9 8 72, बरोबर आहे. म्हणजे 0.8 इंटू 4, 8 चौक 32, 0.1 अंकानंतर म्हणजे 3.2. ही लेंथ किती असेल, 3.2 OQ, बरोबर आहे. देअरफॉर OQ इक्वल टू 3.2. ही लेंथ मिळाली आपल्याला. आपल्याला काय पाहिजे, QR पाहिजे. QR ही लेंथ काढायची आहे. आता टोटल लेंथ माहिती आहे आपल्याला, आपण ही काढलेली आहे. मग या टोटल लेंथमधून एवढी लेंथ मायनस करू, आपल्याला QRची लेंथ मिळेल, बरोबर आहे. नाऊ QR
क्यू आर म्हणजे काय? ओ आर मायनस ओ क्यू. कारण काय लिहिणार आपण? हे 3 पॉईंट एका लाईनवर आहेत, आर क्यू आणि ओ. आर डॅश क्यू डॅश ओ इक्वल टू ओ आरची लेंथ 16.2 आहे आणि ओ क्यूची लेंथ आपण आत्ता काढली 3.2. ही लेंथ मिळेल आपल्याला 13 युनिट. ही सबट्रॅक्शन 13 होईल, बरोबर आहे. क्यू आर इक्वल टू 13 युनिट. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.